नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये, नवीन ट्रॅव्हलिंग ब्लॉग मध्ये. आता वाजले आहे सकाळचे 5 आणि आम्ही निघालोय जस्ट आमच्या हॉटेल रूम मधनं जायला. आम्ही लवकर निघालो. आम्ही ऍक्च्युअली 4 वाजता निघणार होतो, पण एक तास लेट झाला की म्हटलं चला 3, 4, 5 वाजेपर्यंत उटीला पोहोचलो पाहिजे, म्हणजे आपल्याला थोडंसं इव्हनिंग मिळणार नाही का, इव्हनिंगला कॅफेला वगैरे जाऊ शकेल. आणि हा जो तुम्हाला भूत दिसत आहे मागे इथे, ते माझी बहीण आहे. घाबरू नका तुम्ही, घाबरू नका. आहे आम्हाला माहिती आहे आमच्या मागे कोणीतरी बसलाय. नाही असं वाटत होतं की आम्ही दोघं आहे, आमच्या मागे कोणीतरी बसलाय, ते फक्त टॉप दिसत होतं. मनुष्य. सो हा आमचा ट्रॅव्हलिंगचा डे 2 आहे. आता आज आमचं मोस्टली 3-4 वाजेपर्यंत टार्गेट राहणार की आम्ही उटी कुनूरला पोहोचू. त्यानंतर आम्ही ते एक्सप्लोर करू. आणि आज आम्ही थोडंफार तुम्हाला रोडची कंडिशन की कसे रोड्स आहेत ते वगैरे पण सांगू. जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल, हा बेसिकली एक इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग राहणार आहे. जर कोणाला पुणे किंवा मुंबई टू रोड ट्रिप करायची असेल उटीला, तर तुम्ही हम्पीला स्टॉप घेऊ शकता. आम्ही हम्पीला डेफिनेटली बघू शकता की आम्ही काय काय केलं. वन डे घेऊन इनफ आहे जर तुम्ही जाताय. आणि मग तिथं सकाळी जसं आम्ही निघालो 5ला तसं निघायचं आणि तुम्हाला तिथे उटीला 5 पर्यंत पोहोचून जाणार. आता मला अंधार आहे ते समजत नाही आहे, पण आता पाऊस वगैरे तो येत नाही आहे. जर असंच राहिला, पाऊस वगैरे नाही लागला, तर आम्ही व्यवस्थित टाइमच्या आय थिंक आधीच पोहोचून जाऊ. येस, हम्पीला तुम्ही आले तर तुम्ही फक्त, मला असं वाटतं की तुम्ही साऊथ पहिले एक्सप्लोर करायला पाहिजे, कारण आम्ही पण साऊथ केलं आणि तिथे सगळं आहे. मेन हम्पीचे स्पॉट्स आहेत. नॉर्थ मध्ये क्लिफ जम्पिंग वगैरे राहणार तुम्हाला, पण आम्ही आता चेक केलं तर बंद होतं ते. सो तसं पण काही पॉइंट नव्हता तिथे. इथे आता पेट्रोल पंप गेलेला आहे. पेट्रोल टाकायचं गेलेला आहे. येस, पुढे बघू आता, कारण की आहे दांड्या 4-3 आहे. चालेल, चला मग आता निघूया. रस्ते वगैरे तर किती गर्दी आहे रस्त्याने सकाळी 5 वाजता, पण बापरे. सो बघत राहा तुम्ही हा ब्लॉग. तुम्हाला उटीपर्यंत काय काय आम्ही करणार सगळं तुम्हाला इन्फॉर्म करू. मित्रांनो, आता आम्ही हम्पी एक्सप्रेस हायवेवर आहोत. खूप सुंदर रस्ता आहे हा आणि तुम्हाला ट्रॅव्हल करायला खूप मजा येणार. असे विंड मिल दिसणार तुम्हाला, मोठे मोठे सुंदर रस्ता आहे. काय नाव आहे माहित नाही मला, काय आम्हाला प्रोनाउन्स नाही करता हे पण दाखवून. जर्मनी. दिस इज नॉट जर्मनी, दिस इज जर्मनी. येस, सुंदर रस्ता आहे. म्हणजे जेवढा आम्हाला डोळ्यांनी सुंदर दिसत आहे ना, तेवढं तुम्हाला मे बी कॅमेरामध्ये नसेल दिसत सुंदर, पण खूप भारी आहे. एकदम भारी रोड आहे, म्हणजे काही गड्डे नाही. मित्रांनो, आता आम्ही पहिला स्टॉप घेतलेला आहे ब्रेकफास्ट आणि चाय साठी. 2 तासानंतर. 2 तासानंतर आम्ही ऑलमोस्ट आता चित्रदुर्गला पोहोचलोय, जे 140 किलोमीटर आहे हम्पीपासून चित्रदुर्ग. ठीक आहे. आणि आता रोड इतके भारी आहे ना यार, आणि आम्हाला वाटते की आम्ही चेक इन टाइम पर्यंतच पोहोचून जाऊ. मला असं वाटतं की 2-3 वाजेपर्यंत लावला होता. मला वाटतं गुरुपक्षला, याचं नाव गुरुपक्ष लिहिलेलं आहे. बोर्डवर लिहिलेलं होतं कुठेतरी, हे समजत नाही काय लिहिलं तर, पण गुरुपक्ष लिहिलेलं आहे. तशी जवळ कार खूप खराब झालेली आहे, नेक्सॉन. बापरे, शिवाने किती खराब झाले बघ. हाताने कशाला पुसताय. सो आता आम्ही ब्रेकफास्ट करू सगळे पोट भरून, बघू काय काय भेटते इथे तर, आणि मग पुढे जर्नी कंटिन्यू करू. चलो बाय बाय. सो आता आमचा नाश्ता झालेला आहे. आम्ही गुरुप्रसाद रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. गुरुपक्ष नाही, गुरुप्रसाद. चेतनची कॉफी, चेतनचा बूस्ट आलेला आहे आणि पप्पांची बदाम मिल्क. सो इधर रख दो. तर आम्ही तुम्हाला हे जे रेस्टॉरंट आहे नक्कीच सजेस्ट करू, कारण की टेस्ट, आम्ही इडली वडा, मसाला डोसा, बटर मसाला डोसा आणि उत्तपम पण ट्राय केला. डोसा तर तुम्ही ट्राय करायलाच पाहिजे. बटर मसाला डोसा बेस्ट आहे घेतला होता आणि चेतननी बटरवाला. सो दोन्ही भारी होते. येस, आता एवढा नाश्ता झाला की मला झोप येते. शिवाय झोपायचं नाही आहे, ट्रॅव्हल. आता आम्ही इथनं निघू आणि ऑलमोस्ट 3-4 तास आता ट्रॅव्हल करू कंटिन्यू आणि मग बघू आणि कव्हर करायचा प्रयत्न करू. आता ऑलमोस्ट 400 किलोमीटर बाकी आहे. 200 किलोमीटर तरी कव्हर करू आम्ही आता, त्यानंतर ब्रेक घेऊ. ओके, चलो सी यू. बाय. चेतनला ड्राईव्ह करायला पण खूप भारी वाटत. असाच रोड राहिला ना तर आम्ही खूप लवकर पोहोचून जाऊ. आम्हाला आता वेळ दाखवत आहे 5 पोहोचायला, बट होऊन जाईल आम्ही खूप लवकर. मला असं वाटतं जवळजवळ पोहोचू ना तेव्हा घाट राहणार. भाई साहेब, हे बघा आभाळ बघा,
बापरे किती काळा एकदम भरून आहे. आपल्या मागे मागे येतात पाणी आलं ना तर झरझर पाणी येणार. कार वॉश होऊन जाणार आपली. छोटे कोकोनट ट्रीज आहे का हे छोटे वाले आहे का? छोटे कोकोनट ट्रीज नाही रे, कोकोनट ट्रीज नाही आहेत ते, असंच काहीतरी आहे. कोकोनट ट्रीज एवढे छोटे नसतातच. हा म्हणजे पहिल्यापासून एवढे मोठे असतात. हा शिव नाही आधी जेवढं असं काढलंय का त्यांना? नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. हुशार. बेसिकली विजयदुर्ग जेव्हा तुम्हाला क्रॉस करा ना तुम्ही विजयदुर्ग उटीला जायला, त्यानंतर तुम्हाला गावातनच असे रस्ते भेटणार, छोटे रस्ते. आता हायवेला लागलाय मला भरपूर वेळ झालाय, पण हे पण रस्ते एकदम म्हणजे असं खूप सुंदर आहेत गाडी चालवायला. झाड आहे ना आजूबाजूला, कंडिशन पण छान आहे आणि असं दिसायला पण खूप सुंदर आहे. ग्रीनरी 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 ग्रीनरी. ओके, सो आता आम्ही घेतलंय खूप सगळे फ्रुट्स. आई काय काय घेतलं? आईचं तर खाणे आताच पेरू खाल्लं होतं आईनी. आई केळं पण खाल्लं आणि मला हे इतकं भरलं होतं पूर्ण. आईने एवढं संपवलं पूर्ण. आई म्हणते एकच खाल्लं, आज शरीरामध्ये 3 गेलं तुझ्या हातात आहे. मम्मीच्या फक्त 3 कामं चालू आहे. स्वतः खायचं, दुसऱ्याला पण द्यायचं आणि झोपायचं. सो आता आम्ही खूप सगळे हे घेतलेले आहे फ्रुट्स. केळं घेतलंय, जांभूळ घेतले आहे आणि अजून काय पेरू आमचं संपलं आहे. आणि आता मला केळं खावडत आहे, पण मला केळं ना एवढंच खावडत आहे इथं. अर्ध पण नाही, मला फक्त एवढं खावडत आहे. पण मला भूक पण नाही आहे, पण मला खाऊ पण वाटत आहे. पण मग वेस्ट जाईल. तर तू खाशील ना? खाऊन घेशील यार, खाऊन घेशील. तुम्हाला नारळाचे झाड आहे आणि नारळ महाग आहे. 50 रुपयाला एक नारळ आहे, पण भारी होता. कोकोनट वॉटर महाग जरी असेल पण पाणी खूप जास्त होतं, कारण की आपल्याकडे जे कोकोनट भेटतं त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी असतं. तर इट्स लाईक प्राइस जास्ती आहे, बट मला तर इथले फ्रुट्सच आवडले. पेरू किती गोड होता. आता हे केळं किती गोड आहे. आई म्हणते जांभूळ पण खूप गोड आहे. म्हणजे इथले फ्रुट्सच खूप भारी आहे, एकदम ओरिजिनल, एक नंबर आहे. सो मस्त जर्नी चालू आहे आमची. पॉडकास्ट वगैरे बघतोय मी, तर सगळे लोक झोपले होते. तर माझ्याकडे चान्स होता काहीतरी माझा आवडीचा बघायचा, तर मी क्रिकेटचा पॉडकास्ट लावला. रवींद्र जडेजा आणि अश्विनचा खूप मस्त आहे, तुम्ही पण बघा. छान त्यांनी स्टोरी सांगितल्या CSK MS धोनी बद्दल वगैरे वगैरे, मस्त सांगितलंय. चेतननी त्याच्या माईक असं जे आहे ना मॅग्नेट ते पाडलंय. ठीक आहे, आता माझ्याजवळ एकटीजवळच माईक आहे. आता मला वाटतं मला असं करावं लागेल. हा तुला माझा असं इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे. तर कारण की ना स्वतःचा माईक पाडलेला आहे, तर माझ्याजवळ एकच माईक आहे. आणि मला असं वाटत आहे आणि मला माईक पडला, माईक नाही मॅग्नेट. ठीक आहे, मॅग्नेट पडलाय चेतनचं. आणि आता मला वाटतंय की आपण हे लावलंय ना, तर तुमचा खूप कमी येत असेल, ह्याच माईक मधनं आवाज जात असेल, तर तुमचा ऑल आर द नॉईज कॅन्सलेशन, तर तो नॉईज कॅन्सल करत असेल. आय हॅव टू डू दिस फॉर यू. ओके. सो चेतन, तू पॉडकास्ट बघितला रवींद्र जडेजा? मी पण थोडासा झोपेत ऐकला, आता पण ऐकला. बढिया आहे. आणि माझा ना यार प्रॉब्लेम आहे माहिती आहे का, लॉंग जर्नी मध्ये काय होतंय, लाईक तुम्ही जेव्हा गाणं ऐकता तर मग थोड्या वेळ गाणं ऐकल्यावर असं वाटतं की आता काय कुठलंच गाणं ऐकू, नाही का, बोर होते गाणं ऐकून. मग मला सगळ्यात बेस्ट वाटते की काहीतरी व्हिडिओ लावा, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ लावा किंवा पॉडकास्ट लावा. त्याच्यामध्ये ना जे ते डायलॉग्स असतात आपण त्याच्यामध्ये लाईक ऑक्युपाईड राहतो. तर तुम्हाला बाय द वे रस्ता तर बघ शिवानी, तो ऑक्युपाईड राहतो आणि मग वेळ तुमचा लवकर चालला जातो. खूप बोललास तू, आता केळं खाऊन. अरे 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 गाडी आली. आम्ही थांबलो आता इथे पेट्रोल भरायला. शेरू पप्पा थोडासा वॉशरूम ब्रेक घेतला आहे. आता इथून निघू आम्ही. इथनं आम्हाला तरी 4 तास दाखवत आहे.
ना अशी छोटी कुंडी आहे मस्त आणि इथे ना हे क्यूट 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 टमाटर आहे आणि हे पेट्रोल पंपावर आहे. तर तुम्हाला वाटेल की आम्ही असं कुठे थांबलो, आम्ही पेट्रोल भरायला थांबलो आणि बघितलं तर ह्याच्यामध्ये हे असं आहे टमाटर आणि त्याच्यानंतर हे बघा हे काय आहे, मला असं वाटतं छोटी पत्तागोबी आहे, बिचारी मोठी होईल आता. किती क्यूट. काय करतो शिचन तू? भूक लागली यार शिवानी. मला असं वाटतं की आता उटीला कधी पोहोचतो तर मला लंच ब्रेक, कारण तुम्हाला भूक आहे का कोणाला? नाही 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 बाई नाही. मला असं वाटतं की मी जर केळं खाल्ले तर मला लंच ब्रेकची गरज नाही लागणार, म्हणून जस्ट टू सेव्ह टाइम. केळं बघ ना बाई किती मोठे मोठे आहेत, गोड आहेत, छान आहे. घ्या माहिती इथे ना असं बघतात का मोठ्यापेक्षा छोटे केळं खातात लोक, ते बारीक बारीक नाही का? म्हणजे तू पण खा खा चेतनराव. माझे मम्मी पप्पा चेतनराव करतात. काय तुझं मॅटर? काय माहिती बघा ना त्याच्या तोंडाला बघा, आता लगेच त्यांनी काढला. आता मला असं वाटतं आपण गुगल मॅप्स आम्हाला 5 घंटे दाखवत आहे, बट आय गेस फक्त 150 किलोमीटरला 5 घंटे काय लागणार? फक्त 150 किलोमीटर आणि 5 तास का दाखवत आहे लोक? आणि नाही मला असं वाटतं ना की हे काय म्हणतात त्याला इथे दाखवत आहे, काय म्हणतात त्याला गावाच्या आतमध्ये. वो ये वो करत राहते नुसती. रोहित शर्मा स्वतः रोहित शर्मा वो है, इसमें ना ये है, उसमें ना वो नहीं है. इतका ताल खराब झालाय माझा आणि मला करावं पण नाही वाटत काही. लाईक बस झाला तर काय काय. आम्ही एक स्टॉप घेतलेला आहे, सनफ्लावर आहे, ते सनफ्लावरचे फुलं आहे, छान असं दिसत आहे. आता आम्ही रस्त्याच्या बाजूला इकडे होय. सो आम्ही आता रस्त्याच्या बाजूला थांबून इथे आम्हाला एक शुगर कॅनचं हे दिसलेलं आहे, तर मी ज्यूस पितोय. उसाचा रस. चीयर्स टू अस. दाखवलं चैतन्य तिकडे सनफ्लावर्स वगैरे. दगड घेऊन मला मारायला निघाला म्हटलं. सो आता आम्ही त्याला पैसे देऊन ह्या सनफ्लावर गार्डन मध्ये आलोय. फोटोज काढले थोडेसे. शिवानी काहीतरी करते. अच्छा, सर्व मम्मीचा पण फोटोशूट झालेला आहे आणि कपल फोटोशूट पण झालेला आहे आणि सुंदर असं सनफ्लावर गार्डन पण आम्ही कव्हर केलेलं आहे. चलो अभी नेक्स्ट व्हॉट? नेक्स्ट आता आमच्या तिघींचा फोटो काढ. आता फॉरेस्ट डिपार्टमेंट मधून जातोय ना, आम्हाला फॉरेस्ट एरिया मधून जातोय आणि आम्हाला भेटला आहे, दिसला आहे खूप सगळे हरिण आणि एक सुंदरसा मोर. हो ना चेतन? माझ्या साईडला वाघीण बसली आहे. काय बोलला? माझ्या साईडला वाघीण बसली आहे म्हटलं. व्हॉट एव्हर. सो इतकं भारी वाटत आहे, इतकं भारी वाटत. मंकी शान मित्र कुछ भी. किती सुंदर आहे यार. आम्हाला हरिण दिसलं बघा, किती सुंदर आहे. हो ना चेतन? खूप जास्ती. थोडंसं एकाला आवाज नाही येणार. हाय, चल चल चल. काय बघितलं चेतन? वाघीण. अरे यार खरंच सांग ना. वाघीण बघितली ना? ते तू रोजच बघत होतो वाघीणला. आम्ही आता हरिण बघितलं, इतके सुंदर. शिवानीचे मित्र बघितले. एकदा नाही, असं किती सगळे आम्हाला त्यांचा ग्रुप दिसला, जे इथे इकडे इकडे बसलो होतो. सो आम्ही आमच्या या रोड ट्रिप मध्ये आम्ही ना फक्त रोड ट्रिप नाही करतोय गाईज, आम्ही फक्त रोड ट्रिप नाही करतोय गाईज, आम्ही जंगल सफारी पण सुरू आहे. किती भारी. इन आवर पर्सनलाइज्ड जीप. येस. आता इथे ना सुंदर आहे, पण हा जो एन्व्हायरमेंट आहे ना खूप सुंदर आहे. हा टायगर रिझर्व एरिया आहे. एखादी वाघ दिसला शिवानी तर तुला बघून घाबरून चालला जायचं किंवा मग तुझ्या मैत्रीकडे एखादी दिसला यार. एलिफंट तर दिसला पाहिजे यार. हा यार, हत्ती दिसला पाहिजे यार. एलिफंट दिसायला पाहिजे. चला बघूया अजून आपल्याला काय काय दिसतं. आता आम्ही कर्नाटका बॉर्डर झाली आहे स्टॉप आणि आता आम्ही लागलोय तामिळनाडूला. तामिळनाडू. येस. किती स्टेट्स कव्हर करतो आपण शिवानी? महाराष्ट्र, कर्नाटका, तामिळनाडू, केरळ, 7 दिवसामध्ये 4 स्टेट फिरणार का आपण? येस, 7 दिवसामध्ये 4 स्टेट. खूप बढिया यार. काय मस्त रस्ता आहे, तुम्ही बघा काय मस्त रस्ता. वाव.
आता इकडे आपल्याला नारळाची झाडं वगैरे नाही दिसणार ना चेतन? नाही, आता इकडे नाही राहील मला असं वाटतं नारळ. मोर पण दिसलाय आम्हाला. मोर पण दिसलाय. छोटा हो बाई त्याची मान बघ. अरे मान, अरे मोर आहे का? ह्याचा पिसारा तुम्हाला दिसतच नाहीये. मोर नाहीये हा. तिकडे पण हो हो मोर आहे. सरळ बघ, सरळ. ओ बाई याचा पिसारा आहे. याचा पिसारा खूप आहे. तो खूप मोठा आहे. हे बघा बघा बघा. अरे काढ ना. चेतन अरे काढ ना. मी काढतच आहे पण तू हातवारे असे का करत आहे? ओ भाई साहब, टेको 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 टेकून दे पूर्ण. तो बिचारा ब्लॉग बघायला आणि म्हणून माझा नंबर प्लेट का तुम्ही. वेलकम टू निलगिरीस चेतन. थँक्यू थँक्यू. चला आता आम्ही इथे लागलोय प्रॉपर उटीला. निलगिरीस, निलगिरीस काय गावाचं नाव आहे का? आम्ही आलोय आता उटीला आणि हे लागताच लागलेलं आहे मार्केट उटीचं. मग शॉपिंग करायची? शॉपिंग तर नाही करायची मला, मी जस्ट दाखवत आहे की उटीचं मार्केट कसं आहे. अरे गेलं पण मी मोबाईल काढते ना घ्यायला, कॅप्चर करायला काही चेतन तर चाललं जातं. काय करू, मोबाईल लावून ठेवतो. सो मित्रांनो, तुम्हाला कळालंच असेल आता माझा बॅकग्राऊंड बघून की आम्ही फायनली पोहोचलोय कुन्नूरला आमच्या स्टेवर. हा जो स्टे आहे खूप सुंदर आहे, बट हा स्टे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसेल की कसा आहे, कारण की आम्ही खूप थकलेलो आहे. आता जस्ट आम्ही फ्रेश झालो आणि डिनरसाठी चाललो आहे या प्रॉपर्टीमध्ये. सो स्टे कसा आहे वगैरे आम्ही शूट उद्या करू, तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसणार. आणि तुम्हाला जर वाटत असेल, डाऊट आला असेल की शिवानी कुठे आहे, तर शिवानी इकडे आहे. ब्लर दिसत आहे शिवानी, अति ब्लर दिसत आहे शिवानी. वाकून वाकून इकडे मेकअप करणं चाललंय. जीजू काय करत आहे तुम्ही? पिझ्झा बनवत आहे यार. फर्स्ट टाइम लाईफ मध्ये पिझ्झा बनवतोय मी. तुम्ही स्वतः? येस, आम्ही दोघं. माझ्यासाठी, शिवानीसाठी. शिवानीचं बर्थडे गिफ्ट. बर्थडे गिफ्ट. बर्थडे गिफ्ट नाही आहे, बर्थडे डेट साठी गिफ्ट. बर्थडे डेट. ओके. किती गरम गरम आहे. आज फर्स्ट टाइम बनवणार आहे शिवानी. एकदम आय एम सो एक्साइटेड. नाईस. ये का शिवानी, उभा राहा चेतन. ते मध्ये नाही वाटत मला. ज्यूस पिझ्झाच आहे हे. पिझ्झा चेतन्स पिझ्झा. आज मी बनवणार आहे गाइस जोईस पिझ्झा. एक चम्मच फुल. 1.5. टाकू नको. एक चम्मच फुल आणि याच्या अर्धा, तर इथे मध्ये टाकशील आणि मग त्याला असं किती करते. तू लॉक स्टार्ट केला होता? येस येस. येस, चलो. अँड देन डू लाईक दिस. मी तुझ्या आधी पिझ्झा बनवतो, मला खायला पाहिजे नाही का? दीड टाकायचंय का राणी? ते अजून टाकायचं. स्प्रेड इट इनसाइड इटसेल्फ. तुला येत होता ना ग? हा आताच बोललेली येते. हा ना. येस, इकडे थोडस इकडे. बस बस इथे. बाळा गुड. जास्त झाला शिवानी, बस झालं. नाही चीज खाता. चीज असं टाकायचं, असं नाही असंच टाकतात ते. लाईक दिस. या लाईक दिस ओनली राईट. चांगला झाला पाहिजे तुमचा पिझ्झा. एकदम भारी होणार भाई. प्रेम असणार याच्यामध्ये डायरेक्ट. कॅप्सिकम. तर तू टाकशील का? दोघे टाको. दोघे बनवत आहे ना. एकमेकांकडे बघू पण. शिवानी इकडे टाक. शेफ इथे उभे आहेत, मम्मी पप्पा बीटीएस ऑफ आणि हे बीटीएस ऑफ पिझ्झा मेकिंग. ऑफ पिझ्झा. येस. शिवानी वेस्ट करताय यार तू. वेस्ट नको करू. सांगू नका गाईज. कुठला वेस्ट कसं होणार आहे चेतन? अरे याच्या खाली पडतं तू. ओके नाव पनीर. नाव पनीर राऊंड दिस वन. शिवानी लाईक असं टाक. असं फेकू नको डायरेक्ट असं. असं नाही करायचं. नाव व्हॉट्सअप. फर्स्ट पिझ्झा टुगेदर. फर्स्ट पिझ्झा टुगेदर. ओके. ओव्हर. शिवानी असं टाक, असं वरतो. तसं नमक टाकते पण कांदे टाकते बघ. म्हणजे मी म्हटलं तर काही करशील का तू? डन. शिवानी 2 शॉट घ्यावं लागेल. थोडं जास्त होय 2 शॉट घ्यावं लागेल. एक असं टाकतानी, ठीक आहे, एक असं टाकतानी आणि तिथली आग दिसली पाहिजे म्हणून थोडं मला इकडे सरकावं लागेल आणि मग असं शॉट घ्यावं लागेल. डिरेक्शन यू नो लाईक दिस.
थंडी वाजत आहे तिथे, इतकं गरम वाटत होतं नाही तर इतकं थंडी वाटत शिवानी हे तर चार्जच नाही आलं एवढा वेळ टाकलं तरी. मला वाटतं थंडीमुळे हा थंडा होता. पप्पा थंडीमुळे हा लाईट त्या आग मध्ये याला पण टाकून द्या मग. नाही आग मध्ये नाही टाकू शकत, खूप कामाचा लाईट हा. जवळून घे. ए आमचा पिझ्झा झालाय, ब्लॉग दाखव ब्लॉग मध्ये. आमचा फर्स्ट पिझ्झा झालेला आहे. फर्स्ट एव्हर पिझ्झा आम्ही रेडी केला यार. तुम्हाला पण हा पिझ्झा बनवायचा असेल तर आम्ही तुम्हाला आणि लोकेशन आम्ही ऑर्डर्स घेतो, जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सांगा आम्हाला. आता आम्ही शिकलो आहे. येस. किती मस्त वाटतं ना, एकदम भारी वाटत आहे यार, टेस्टी वाटत आहे. शरीर बघ ना जवळ घे. दिसत तर भारी आहे. हा तुम भारी वाटत ना, एकदम प्रॉपर क्रेझी. हे तर क्रेझी हो गया. मित्रांनो आता झालाय आमचा पिझ्झा खाणं. कसं वाटलं तुला पिझ्झा? आम्ही डिनर करायला. पण पिझ्झा सांग आधी कसं वाटला? इतका भारी होता यार, इतका भारी बनवला ना, भारी होता ना, म्हणजे सगळे रेस्टॉरंट फेल. आमच्या समोर सगळे रेस्टॉरंट फेल. म्हणजे शिवानी म्हणत होते की यार परत एक ऑर्डर करायचं का, पण आम्ही ऑलरेडी. आणि माहिती का अजून एक गोष्ट मला असं वाटते की आपण हा बिझनेस चालू करायला पाहिजे, पिझ्झावाला. सगळं ठीक आहे, इथे येऊनच करू आपण. इथे नाही रे, पुण्याला करू शकतो असं. मला वाटतं इथेच चालेल तुमचं. नाही, पुण्याला जास्त झाले. तुम्ही सगळे आहेत ना आम्हाला ऑलरेडी सपोर्ट करायला. येस. तो पिझ्झा एकदम भारी होता. शिवानी म्हणे की आपण सेकंड पिझ्झा पण ऑर्डर करू, बट आम्ही या रेस्टॉरंट मध्ये आलो आणि इथे आम्ही ऑलरेडी जेवण ऑर्डर केलं होतं. जिथे आमचं स्टे आहे ना तिथलंच हे रेस्टॉरंट आहे, खूप भारी आहे. आम्ही म्हणजे व्हिडिओज वगैरे काढलेच आहे, तुम्ही बघायला असते इंस्टाग्रामवर. येस. ठीक आहे, आता जेवण करू आणि जेवण कसं राहिलं ते पण सांगू तुम्हाला. पप्पा आणि शरीव आंटीला बघू शकता. आमची शरीव आंटी खूपच अंधार तयार इथला. एकदम शॉल वॉल घेऊन बसली आहे डायरेक्ट आजीबाई सारखी. मला फोटोग्राफर कॅमेरामॅन बनवलंय त्यांचं. पप्पा डायरेक्ट फिश फ्राय साठी वेट करताय कधी येते म्हणून. पिझ्झा खरंच खूप छान. आणि काय म्हटलं पप्पा? पिझ्झा खरंच खूप छान झाला. येस. आणि शिवानी ॲज युजल काय म्हटलं पोजेस देऊन राहिली आहे ती, फक्त पोजिंग गेम ऑन. मला वाटतं सो मित्रांनो आता आमचं झालंय डिनर आणि सगळं. शिवानी आता कुठेतरी काहीतरी करताय. आजीबाई बघून घ्या आमची. ए शिव, थंडी आहे यार, खूप थंडी आहे इकडे. सो आता इथे आम्ही कुनूरला 3 दिवस स्पेंड करणार आहे. तर उद्या आणि परवा आम्ही काय करू त्याचा वेगळा ब्लॉग असणार. सो आता आम्ही जे हम्पीवरनं कुनूरला जे ट्रॅव्हल केलं आहे आज, ते बेसिकली गुगल मॅप जे आहे ते बरोबर ते 5 वाजता सांगत होतं आणि आम्ही बरोबर 5:15ला पोहोचलो. आम्हाला असं वाटलं की अरे डिस्टन्स तर एवढंच आहे, लवकर पोहोचणार आहोत. शिवानी तो संडास का दाखवत आहे आपला? सो आम्हाला असं वाटलं की आम्ही लवकर पोहोचू, बट देअर इज अ ट्विस्ट गाईज. जेव्हा तुम्हाला असं उटीला कुनूरला 4 घंटे वगैरे बाकी असणार, तेव्हा तुमचं डिस्टन्स हार्डली 150 किलोमीटर असणार आणि तुम्हाला असं वाटेल की यार हे तर मी 2 घंट्यामध्ये ट्रॅव्हल करणार. बट त्याच्यानंतर कलाटीचा जो घाट चालू होतो तिथे ड्रायव्हिंग स्पीड खूप स्लो असते आणि ट्रॅफिक पण खूप जास्ती असते आणि ओव्हरटेक पण तुम्ही करू शकत नाही. सो तुमची स्पीड हार्डली परत संडास दाखवते. शिवानी बघून घ्या. ऐक ना, हे इथला जर काही लावायचं गरम पाण्यासाठी बटन आहे का? नाही, ऑटोमॅटिक आहे. खूप थंडी आहे यार, खूप जास्त. सो इग्नोर करा शिवानीला तुम्ही थोडा वेळ. तर मी म्हणतो की जेव्हा उटीला तुम्ही जवळजवळ याल ना त्याच्या 50 किलोमीटर आधी तुम्हाला कल्हाटीचा घाट लागेल. ठीक आहे, तर तो घाट थोडासा टाइम टेकिंग आहे, म्हणजे तिथे तुम्ही ओव्हरटेक नाही करू शकत, प्लस एकामागे एकच तुम्हाला चालावं लागेल. तर तुम्हाला जो गुगल मॅप टायमिंग दाखवेल तोच तुम्हाला लागणार पोहोचायला उटी आणि कुनूरला. बाकी रोड्सची कंडिशन चांगली आहे, असं काही खड्डे गुड्डे वगैरे नाही आहे. फक्त आय गेस चित्रदुर्ग नंतर रोड्स थोडे छोटे होतात, तोपर्यंत तुम्हाला हायवे भेटणार. तर असा होता हा ब्लॉग. शिवानी, आय वुड वेलकम यू टू जॉईन मी टू एंड दिस ब्लॉग प्लीज. 2 मिनिट दे मला. ओके, ती आता मेकअप काढते स्वतःच. थोडंसं असली रूपमध्ये येत आहे. ओके, असंच एंड करून टाकू ना. चल असंच एंड करून टाकू, काय होतंय. नाही यार. केस सो वी आर बॅक इन ऍक्शन आणि शिवानी आपल्या सोबत आहे मित्रांनो. थोडंसं फ्रेश वगैरे झाली गरम गरम पाणीमध्ये. सो येस, असा होता आजचा व्लॉग. होप तुम्हाला आवडला असेल. थोडंसं दूर कर ना.
होप तुम्हाला आवडला असेल. आणि असंच आम्ही मध्ये जेव्हा येत होतो ना इथनं रोड ट्रिपवरनं, फक्त महाराष्ट्राची आमचीच गाडी होती फक्त. बाकी सगळे कर्नाटक, तमिळनाडू, केरळच्या पण गाड्या होत्या. तर महाराष्ट्राची एकच गाडी होती. सो मे बी आमचा ब्लॉग बघून अजून पण महाराष्ट्रीयन जे लोक आहेत ते येतील. तसं बाय द वे मी युट्यूबला पण बघितलं होतं ना, मी स्वतः सर्च करत होतो की रोड ट्रिप टू केरला फ्रॉम पुणे. फारच कमी ब्लॉग्स आहेत. सो आय थिंक तुम्ही येऊ शकता. आपण चांगला प्रयत्न केला आणि इट्स व्हेरी ब्युटिफुल. आणि आम्हाला जंगल वगैरे लागलं. तुम्हाला तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असणार. आम्ही हरिण वगैरे बघत आलो, मोर बघितले. आणि आमचं नशीब एवढं चांगलं नव्हतं की आम्हाला हत्ती किंवा टायगर दिसणार. फक्त वाघीण बघितली होती एक. सो असं होता. मस्त. चलो भेटूया उद्या. सो या ब्लॉगला प्रेम द्या, सपोर्ट करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चलो बाय बाय. झोपा आता. भेटूया उद्या. बाय बाय. गुड नाईट.